Practice set number 2, question 1. Draw triangles with the measures given below. म्हणजे काय की ड्रॉ म्हणजे काढायचं आहे, ड्रॉ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण काढायचा आहे विथ द मेजर्स गिवन बिलो. खाली दिलेल्या तुमच्या मापांच्या आधारे तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे. आता पहिला ट्रायंगल त्यांनी काढायला सांगितला. इन ट्रायंगल एबीसी लेंथ AB is 5.5 centimeter, length BC is 4.2 centimeter and length AC is 3.5 centimeter. म्हणजे याचा अर्थ असा आहे, दिलेली जी माहिती आहे as per the given information they are given the length of all sides. Length of all sides. Before you are going to do the construction of any triangle or the rectangle or the quadrilateral, then you should draw the rough diagram. Without drawing the rough diagram, you don't construct the geometrical constructions. म्हणजे काय, भौमितिक ज्या रचना असतात त्या भौमितिक रचना करत असताना सर्वप्रथम आपण कच्च्या आकृत्या काढल्या पाहिजे. वी शुड ड्रॉ द रफ डायग्राम. मग आपण जर रफ डायग्राम काढलो तर आपल्याला 100% चांगल्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन करता येतं, अन्यथा आपल्याला ते कन्स्ट्रक्शन करता येत नाही किंवा येईल परंतु काही अडचणी निर्माण होऊ शकतात. देयर मे बी सम प्रॉब्लेम और देयर मे बी कन्फ्युजन. Without the rough diagram you can draw, but there may come some confusion or the problem. So before going to draw the any triangle or the quadrilateral, you should draw the rough diagram of that geometrical figure and then you can construct. So as per the given information, I am going to draw the rough diagram here. दिलेल्या माहितीच्या आधारे मी इथं कच्ची आकृती काढलेली आहे. AB is the length AB length AB means the length of a side AB, that is the 5.5 centimeter. The length BC, that means the length of a side BC, that is the 4.2 centimeter, and length AC is 3.5 centimeter, that means the length of side AC is 3.5 centimeter. Now you have the length of 3 sides. तुमच्याजवळ काय आहे तर 3 बाजूंची लांबी दिलेली आहे. Whenever you are going to draw this type of a diagram, that time you should take the first of the base of a triangle. Means you can draw the base of a diagram, base of a triangle, and base of a triangle is side BC. तुम्ही अशा प्रकारचे त्रिकोण काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं आहे तर पाया काढायचा. पाया जो दिलेला आहे तो दिलेला पाया आपल्याला काढायचा आहे BC 4.2 सेंटीमीटर. आता ही जी पट्टी आहे आपल्याकडे, या आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत बघा. कंपास घेणार आहोत. या कंपासामध्ये आपण पेन्सिल व्यवस्थित फिक्स करून आता या पट्टीच्या आधारे आपण काय करायचंय तर या पहिल्यांदा कंपासामध्ये हा बेस 4.2 सेंटीमीटर आहे, तर या 4.2 सेंटीमीटरची लेंथ घ्यायची. समजा इथे एक पॉइंट घेतला, हा पॉइंट बी आहे आणि इथून हा 4.2 सेंटीमीटरचा मी असा चाप मारला.
हा 4.2 झाला. आता इथून 4.2 सेंटीमीटर. दिस इज द लेंथ ऑफ अ बेस. आता तुम्ही काय करायचंय, कंपासामध्ये 4.2 सेंटीमीटर घ्यायचं आहे. तुमच्या वहीमध्ये असणारी जी काळी रेषा असणार आहे त्या काळ्या रेषेवर एक हा बिंदू घ्यायचा बी आणि तिथं कंपासाचा टोक ठेवू. आता आपण काय काढलेलं आहे तर बेस काढलेला आहे. तो बेस झालेला आहे 4.2 सेंटीमीटर. आता हा जो बेस आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट बी पासून पॉइंट ए, द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी टू ए, दॅट इज हाऊ मच? द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ए फ्रॉम बी, हाऊ मच? 5.5 centimeters. Very good, the 5.5 centimeter. The distance of a point A from B, that is the 5.5 centimeter. Now we are going to draw the side BC, side AB. आता आपण काय काढायला चालू करणार आहे, तर साइड AB काढणार आहे. तर साइड AB कसं काढणार आपण? हा, you should take the distance in this compass of 5.5 centimeter. This is the 5.5 centimeter. The distance in this compass, that is the 5.5 centimeter. आता काय करायचं बघा, keep this needle on the point B. हे जे टोक आहे, सुई आहे, सुईचे टोक हे काय करायचे आपण आता पॉइंट बी वर ठेवायचं आणि ड्रॉ द आर्क. आणि काय करायचे, एक अशी कंस काढायचा, ड्रॉ करायचा, चाप काढायचे. ओके. नाउ वी डोंट नो वेअर इज द पॉइंट ए. आता आपल्याला माहित नाही की इथं पॉइंट ए नेमका कुठे आहे या आर्क वर. जर आपण समजा इथं ए घेतला तरी तो बी पासून किती अंतरावर आहे? 5.5 centimeters. हा, जरी आपण इथं पॉइंट ए घेतला तरी हा इथं घेतलेला पॉइंट ए किती अंतरावर असणार आहे बी पासून? 5.5 centimeters. आणि इथं घेतला तरी किती अंतरावर असणार आहे? 5.5 centimeters. बिकॉज दिस आर्क इज 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द पॉइंट बी. या बी पासून हा जो कंस आहे तो कंस किती अंतरावर आहे? 5.5 सेंटीमीटर. त्यामुळे या आर्क वर, या चाफेवर जिथं पण बिंदू घ्याल तो बिंदू पॉइंट बी पासून किती अंतरावर असणार आहे? 5.5. आता आपल्याला काय महत्वाचं आणि काय नेमकं आपण हे येणार कुठं हे आपण कसं ठरवायचं? नाव द गिवन इन्फॉर्मेशन, वन अनदर गिवन इन्फॉर्मेशन इज द साइड, द लेंथ ऑफ अ साइड AC. द लेंथ ऑफ अ साइड AC. The length of a side AC is 3.5 centimeter. Now you should take the distance in this compass, that should be 3.5 centimeter. This is the distance 3.5 centimeter. Now keep the needle on a point C. तुम्ही हे जे बिंदू आहे C, त्या बिंदू C वर तुम्ही काय करायचंय, हे जे ठेवायचे आणि अशी चाप मारायची. आता काय झालं बघा, आपल्याला जर चापा दोन्ही एकमेकींना छेदलेल्या दिसल्या, हा जर तिथं छेदल्या तिथं आपण लिहिणार पॉइंट A आणि आपण काय करायचे आता जोडायचे असे. लक्षात आलं तुमच्या? समजलंय? आता हे किती आहे? 3.5 सेंटीमीटर आणि हे काय? 5.5 सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा सुद्धा तुम्हाला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल आणि त्रिकोण काढायचा असेल तेव्हा काय करायचं? पहिल्यांदा बेस काढायचा, कंपासामध्ये अंतर घ्यायचा, बेस काढायचा. त्याच्यानंतर या
बेस जो आहे, पाया जो आहे, तो पाया, त्या पायाच्या हे जे दोन एंड पॉइंट्स आहेत, त्या एंड पॉइंट पासून, पॉइंट बी पासून, म्हणजे आता जर उदाहरण द्यायचं झालं तर हा जो बेस बीसी आपण काढला, तर बेसीचा एंड पॉइंट आहे बी आणि सी. तर बी पासून हा जो तिसरा व्हर्टेक्स आहे ट्रायंगलचा, जो तिसरा शिरोबिंदू आहे, तो शिरोबिंदू या बी पासून किती अंतरावर आहे तेवढं कंपासामध्ये अंतर घ्यायचं आणि बी वर कंपासाचं टोक ठेवून चाप मारायचं. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा एंड पॉइंट जो आहे तो आहे पॉइंट सी. त्या पॉइंट सी पासून हा तिसरा व्हर्टेक्स शिरोबिंदू ट्रायंगलचा किती अंतरावर आहे तेवढं अंतर कंपासामध्ये घ्यायचंय. कंपासाचं टोक सी वर ठेवायचं आणि चाप मारायचं आहे. हे असं केव्हा, कंपासाचा 3 वेळा वापर केव्हा करायला लागतो, जेव्हा त्रिकोणाची तिन्ही बाजूचे माप दिले, जेव्हा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दिलेली असते तेव्हा कंपासचा वापर आपल्याला किती वेळा करायला लागतो, 3 वेळा. तर अशा पद्धतीनं आपल्याला ट्रायंगल काढता येतो. तर प्रॅक्टिस सेट जो 2 आहे, तर ते प्रॅक्टिस सेट 2 मधले सर्वच्या सर्व प्रश्न अशाच प्रकारचे आहेत. त्यामुळं तुम्ही आता काय करायचं आहे की प्रॅक्टिस सेट 2 मधला प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा सोडवायचा आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेट 2 मध्ये प्रश्न पहिल्यामध्ये 5 तुम्हाला कन्स्ट्रक्शन्स करायला सांगितलेले आहेत, 5 रचना करायला सांगितलेल्या आहेत. त्या 5च्या 5 रचना तुम्हाला करता येतात. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलं त्यांनी, ड्रॉ द आयसोस्केल ट्रायंगल्स. हे तुमच्या लक्षात आले, हे समजलंय, तुम्ही लगेच ट्रायंगल काढून घ्या. तर आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अन आयसोस्केल ट्रायंगल विथ अ बेस 5 सेंटीमीटर अँड अदर साइड्स आर 3.5 सेंटीमीटर ईच. आयसोस्केल ट्रायंगल याचा अर्थ असा की समद्विभुज त्रिकोण याचा म्हणजे काय बघा, जर त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील तर त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी सारखी असते. आयसोस्केल ट्रायंगल्स मीन्स if the triangle having the 2 sides are congruent, that means that triangle is called isosceles triangle. 2 sides are congruent, that means the length of these 2 sides is equal. Then we can say the given triangle is isosceles triangle. In this question, we are going to draw the isosceles triangle. आता यामध्ये आपण जे दिलेला आहे क्वेश्चन नंबर 2 की त्याने काय सांगितलं तर आयसोस्केल ट्रायंगल काढा. म्हणजे त्या ट्रायंगल मधल्या 2 साइडची लेंथ ही सारखीच असणार आहे. त्यांनी काय सांगितलं तर बेस इज 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड्स म्हणजे उरलेल्या इतर बाजू. तर बेस म्हणजे पाया, तो पाया जो असतो तो पाया त्यांनी दिलेला आहे तो 5 सेंटीमीटर आहे. मग आपण जर समजा इथं ट्रायंगल पीक्यूआर काढतोय, तो आयसोस्केल ट्रायंगल आहे. तो काय आहे, आयसोस्केल ट्रायंगल. म्हणजे त्या आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे त्या ट्रायंगलचे किती साइड कॉन्ग्रुएंट आहे, 2. त्याने बेस दिलाय 5 सेंटीमीटर. मग आपण तिथं घेत असताना कुणाची लेंथ 5 सेंटीमीटर घ्यायची. व्हेरी गुड. किंवा किती, 5 सेंटीमीटर. आणि रिमेनिंग अदर साइड्स म्हणजे कुठल्या येणार, उरलेले काय येणार, साइडचं नाव काय त्या, शाबास, साइड पी आणि साइड. हा, आता त्यांची लेंथ किती येणार आहे, 3.5 सेंटीमीटर. इथं किती, 3.5 सेंटीमीटर. ओके, समजतंय, लक्षात आलं. आता आपल्याला किती साइड दिलेले आहेत त्यांनी, किती साइड दिले, 3 दिलेले. 3 दिलेले. त्याचा अर्थ असा की या कंपासाचा वापर आपण किती वेळा करणार,
3 वेळा करणार. पहिल्यांदा किती 5 सेंटीमीटर. आता इथं बघा आपण काय घेणार आहे, एक पॉइंट घेणार इथं क्यू. आपल्या ज्या वहीमध्ये जी काळी रेष असणार आहे त्या काळ्या रेषेवर एक पॉइंट घेणार क्यू. आणि हे जे 5 सेंटीमीटरची चाप आहे ती 5 सेंटीमीटरची चाप आपण अशी मारणार. आता ती 5 सेंटीमीटरची चाप आपण मारल्यानंतर आपल्याला हे जे मिळालेलं आहे हे ट्रायंगलचा बेस मिळाला. हा बेस मी जर तिरकी झालेली आहे चुकून, तुम्ही तुमच्या वहीत व्यवस्थित काळ्या रेषेवर करा. तर हे झालं 5 सेंटीमीटर. आता आपल्याला तिन्ही साईड दिली आहेत. मग क्यू पासून म्हणजे पी क्यू पण दिला आहे, पी आर पण दिला आहे. म्हणजे पी हा क्यू पासून किती सेंटीमीटर आहे? 3.5 सेंटीमीटर. मग आता या कंपासामध्ये आपण घेणार तर 3.5 सेंटीमीटर आपण घेतलेला. आता 3.5 सेंटीमीटर क्यू पासून पी आहे म्हणून मी कंपासाचा टोक कुठे ठेवणार आता? व्हेरी गुड. आणि मग मी काय करणार इथं चाप मारणार. आता इथं क्यू पासून मिळणारा पॉइंट पी हा 3.5 सेंटीमीटर आहे म्हणून 3.5 सेंटीमीटरची आपण चाप मारली, आर्क काढला. आता आर पासून पी किती अंतरावर आहे? मग आपण हे बदलायची आवश्यकता आहे का? नाही. ओके गुड. म्हणजे देयर इज नॉट नीड टू चेंज द डिस्टन्स ऑफ दिस कंपास, यूज ॲज इट इज. आता आपण इथं काय गरज नाही आहे त्यामुळे आपण बदलायची, कारण ते पण 3.5 आहे. ते जिथं एकमेकांना छेदलेले आहेत तिथं आता मिळाला आपल्याला पॉइंट कोणता? हा पॉइंट कुठला? पी. लक्षात येते? मग आता आपण काय करायचं इथं जोडायचं. आता हे झालं 3.5 सेंटीमीटर. हे 3.5 सेंटीमीटर. लक्षात येते तुमच्या? समजलंय? तर अशा पद्धतीनं तुम्ही हा क्वेश्चन नंबर 2 आहे. कुठला? क्वेश्चन नंबर 2 तो लगेच सोडवायचा आहे. चला काढायला लागा. The next question is draw an equilateral triangle with a side 6.5 centimeter. Equilateral triangle. Equilateral means समभुज त्रिकोण. समभुज समान भुज बाजू, समान बाजू असणारा त्रिकोण. म्हणजे त्रिकोणाला बाजू किती बरं? 3. तिन्ही बाजू कशा पाहिजे त्याचा अर्थ समान लांबीच्या पाहिजे. If the length of all sides of a triangle are congruent, length of all sides is equal, then we can say the given triangle is equilateral triangle. Equilateral triangle means if the length of all sides of a triangle is equal, then we can say that triangle is equilateral triangle. दिलेल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी सारखी असेल. That means we can say if all sides are congruent, then we can say that triangle is a equilateral triangle. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय असणार आहे थोडक्यात? तर तिन्ही बाजूंची लांबी ही सारखी असणार आहे. मग इथं त्यांनी सांगितलं की ड्रॉ इक्विलॅटरल ट्रायंगल अँड द साइड्स ऑफ दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल इज 6.5 सेंटीमीटर. म्हणजे किती आहे आता लेंथ त्याची? 6.5 सेंटीमीटर. 6.5 सेंटीमीटर आहे. तर 6.5 सेंटीमीटर आहे याचा अर्थ असा की तुम्ही जे डिस्टन्स घेणार आहे यामध्ये ते 6.5 सेंटीमीटर घेणार. ते कट तू केलास का? झाला त्याच्या ठीक आहे.
कुठलं कोणी ठेव की थोड्या दे आला तर फोन सांग ना लेक्चर चालू आहे म्हणून. फोन लाव आणि लेक्चर चालू आहे म्हणा 2 मिनिटात करतात. वरचं पण आहे. आता बघा इथं आहे आपण डिस्टन्स किती घेणार आहे 6.5 सेंटीमीटर. आता हे 6.5 सेंटीमीटर आपण अशी चाप मारली क्यू आर हा 6.5 सेंटीमीटर झाला. आता इथं क्यू पासून पी पण आपल्याला 6.5 त्यामुळे वी डोंट चेंज दिस डिस्टन्स. मग हे आला आपलं 6.5. मग आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत किंवा 6.5 सेंटीमीटर. मग त्यापासून आपण क्यू पासून आर 6.5 आणि आर पासून पी हे सुद्धा 6.5. हे 6.5 ची चाप आहे ही पण 6.5 ची चाप आहे. मग ते दोन्ही एकमेकांना इथे इंटरसेक्ट झालेले आहेत. याचा अर्थ असा की क्यू पासून हा जो पी आहे तो किती अंतरावर आहे 6.5 सेंटीमीटर. हा आणि आर पासून 6.5 सेंटीमीटर. तर इथं आलं पी हे आलं 6.5 सेंटीमीटर 6.5 सेंटीमीटर. दिस इज द इक्विलॅटरल ट्रायंगल पी क्यू आर. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 3 तुम्ही सोडवू शकता. लक्षात आलेलं आहे समजलंय त्यात काही शंका आहे का. तर तुमचा आत्ताचा होमवर्क असा आहे की सॉल्व प्रॅक्टिस सेट 2. आता तुम्ही काय करायचं आहे प्रॅक्टिस सेट 2 सॉल्व करायला सुरू करायचा आहे. आताचा होमवर्क काय आहे हा सॉल्व प्रॅक्टिस सेट 2. तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 2 लगेच ताबडतोब सोडवायला सुरू करायचं आहे.